सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे बालसंस्कार व युवा प्रबोधन आयोजित श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे शिक्षक मानदेयाळी कार्यक्रम गुरुपुत्र नितीनदादा मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने संपन्न झाला। या कार्यक्रमस्थळी जात असताना वाटेत त्यांनी पाचोरा येथील श्री स्वामी समर्थ केंद्रास भेट दिली। त्यांच्या आगमनाप्रसंगी केंद्राच्या वतीने छोटेखानी स्वागत करण्यात आले। मनोज बडगुदर सोबत किशोर पुराणिक, न्यूज पाचोरा। श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने आज गोंदेगाव म्हणजे तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद, पाचोऱ्यानजीक आज जळगाव जिल्ह्यातील काही तालुके आणि औरंगाबाद विभागातील काही तालुके असं मिळून शिक्षक मानदेळी असा उपक्रम घेण्यात आला होता। यामागचा उद्देश श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा महत्त्वाचा विभाग बालसंस्कार या विभागाचं सक्षमीकरण अभियान गेल्या वर्षापासून सुरू आहे। सुमारे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे बालसंस्कार सक्षमीकरण अभियान झालंय। या अंतर्गत विविध प्रतिनिधींना प्रशिक्षण देऊन आणि केंद्र तेथे बालसंस्कार, गाव तेथे बालसंस्कार, वाडी वस्ती तेथे बालसंस्कार असं अभियान राबवण्यात आलं। या अभियानासाठी बालसंस्कार पाठ्यक्रम हा ग्रंथाची निर्मिती करण्यात आली। या ग्रंथाद्वारे अतिशय सोप्या पद्धतीत बालसंस्कार वर्ग सुरू होऊ शकतील अशी रचना या ग्रंथाची करण्यात आलेली आहे आणि या ग्रंथामुळेच महाराष्ट्रात सुमारे 3000हून अधिक आज बालसंस्कार वर्ग नियमितपणे सुरू आहे। गेल्या वर्षभरात सेवेकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे महाराष्ट्रात सुमारे या 3000 बालसंस्कार वर्गात सुमारे 80,000 ते 1,00,000 विद्यार्थी बालसंस्कार वर्गात येतात। बालसंस्कार घेण्यामागचा उद्देश की भावी पिढी ही सुसंस्कारित व्हावी। जसं शालेय जीवनात शिक्षण घेत असताना फक्त शिक्षकी ज्ञानाऐवजी संस्काराचा भर कमी असतो, मूल्य शिक्षण कमी शिकवलं जातं, त्याची भरपाई आपण सेवा मार्गाच्या सेवा केंद्राद्वारा बालसंस्कारद्वारा बाल सुसंस्कार या विभागातनं विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण संस्कार हे केले जातात, जेणेकरून आगामी भारताची पिढी सुसंस्कृत, देशप्रेमी, त्यांच्या देशभक्ती, आईवडिलांप्रती आणि गुरुजनांप्रती आदर अशी नवी पिढी तयार करून आणि आपली भारतीय संस्कृती आणि आपली अस्मिता याचा त्यांना विसर न पडता याची सुद्धा त्यांना ओळख देणं, वैज्ञानिक पद्धतीत या सर्व गोष्टी सांगणं, कुठल्याही प्रकारची विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धा याला जागा न देणं हा एक मोठा उद्देश सेवा मार्गाचा आहे। या मार्गातनं या सर्व कृती विद्यार्थ्यांकडनं जेवढ्या करून घेतल्या जातात त्या सर्व विज्ञानाशी सुसंगत आहेत आणि स्तोत्रमंत्रांचं पाठांतर असेल किंवा पर्यावरणपूरक गोष्टी असतील, त्याचसोबत कायदेविषयक विद्यार्थ्यांना ज्ञान, विद्यार्थ्यांना कृषीविषयक ज्ञान, विद्यार्थ्यांकडनं अशा अनेक गोष्टी करून घेतल्या जातात। ऋषीमुनींचं संशोधन जे आजकाल शाळेत शिक्षण क्रमात फारसं नसतं, परंतु आपल्या भारताची थोर परंपरा ऋषीमुनींनी काही हजारो वर्षापूर्वीच अनेक विषयांवर संशोधन करून ठेवलं होतं। त्या संशोधनाची तोंड ओळख, इतिहास प्रात्यक्षिक पद्धतीत इतिहास विद्यार्थ्यांपुढे मांडणे आणि पुन्हा आपला भारतीय संस्कृती अस्मिता विद्यार्थ्यांमध्ये जागृत करणे, भारतीय अस्मितेबद्दल ओढ, देशप्रेम, देशभक्ती त्यांच्यात निर्माण करून आदर्श पिढी घडवणे हा या बालसंस्कार विभागाचा हेतू। यासाठीच आज या सेवा मार्गातर्फे शिक्षक मानदेळी हा अभिनव उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे। या मागचा उद्देश जोपर्यंत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हे तिघ एकत्र येऊन जोपर्यंत आपलं काम होणार नाही, तिघांच्या एकत्रित संयोगाशिवाय हे बालसंस्कार अभियान पूर्ण होणार नाही। म्हणून आजच्या काळात शिक्षकाची असणारी भूमिका ही त्यांना समजावून सांगून शिक्षकांना पुन्हा जागृत करून, बऱ्याचदा असं होतंय की पालकांच्या मागणीमुळे शिक्षक सुद्धा फक्त शिक्षण शिकवणे एवढंच लक्ष देतात। पूर्वी जसं वैयक्तिक लक्ष शिक्षकांचं विद्यार्थ्यांकडेच असायचं, त्यांच्या सवयीकडे असायचं, तसे आता त्यांना आता पुन्हा सांगण्याची गरज पडलेली आहे। कारण पालकांची सुद्धा अशी डिमांड असते की फक्त शाळेत कसे मार्क्स पडतील यावरच ते लक्ष केंद्रित करतायत। मग शिक्षकी सुद्धा एक व्यवसाय होत आहेत, तो शिक्षक पेशा न होता
त्याला जर आपण संस्काराच्या माध्यमातून जर शिक्षकांना तसं समजून सांगितलं तर शिक्षक नक्कीच शिक्षक जर याच्यात या प्रवाहात आले तर नक्कीच खूप मोठं क्रांतिकारी कार्य या देशात घडू शकेल. आणि शिक्षकांच्या सहभागाशिवाय हे बालसंस्काराचं कार्य पुढे जाऊ शकत नाही. म्हणून शिक्षक मांदियाळीचं आजचं प्रयोजन होतं. श्री स्वामी समर्थ.